काय पाहत होतो आपण? सिग्मा बॉन्डचं फॉर्मेशन, बरोबर आहे. सिग्मा बॉन्ड फॉर्मेशन किती प्रकारच्या ओव्हरलॅपिंग मध्ये दिसून आलं होतं? यस यस ओव्हरलॅपिंग पहिला प्रकार, हायड्रोजनचं उदाहरण. दुसरा, इथे हायड्रोजन घेतला, इथे फ्लोरीनचं उदाहरण घेतलं आपण, पीपी ओव्हरलॅपिंग, बरोबर आहे. आणि आता तिसरा प्रकार आपल्याला घ्यायचा आहे एसपी ओव्हरलॅपिंग. एसपी ओव्हरलॅपिंग इथे उदाहरण घ्यायचंय आपल्याला एचएफचं, हायड्रोजन फ्लोराईड एचएफ. ठीक आहे. मग आता एसपी ओव्हरलॅपिंग आपल्याला पाहायचं आहे. एसपी नावातच आहे, तीच व्याख्या करायची जी इथे केली ती. एस atomic orbital of one atom, it overlaps with p atomic orbital of other atom containing unpaired electron with opposite spin to form a covalent bond called as a sp type of overlapping. sp ओव्हरलॅपिंग, एका ॲटमचं यस आणि दुसऱ्याचं पी, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन पाहिजे, ती व्हॅलन्स बॉन्ड थिअरीची सगळ्यात महत्वाची कंडिशन. अपोजिट स्पिन पण पाहिजे. मग हे झालं एसपी ओव्हरलॅपिंग, एस atomic orbital of one atom, it overlaps with p atomic orbital of other atom containing unpaired electron with opposite spin. मग आता कोणतं एक्झाम्पल घ्यायचंय आपल्याला? फॉर्मेशन ऑफ एचएफ मॉलिक्यूल, हायड्रोजन फ्लोराईड मॉलिक्यूल कसा तयार होतो पाहूया आपण. हायड्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s1 म्हणजे काय? एस ॲटॉमिक ऑर्बिटल मध्ये एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे, एक असेल एक बॉन्ड त्याला तयार करता येतो. फ्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2px2 2py2 2pz1, बरोबर आहे. बॉक्स डायग्राम नुसार कॉन्फिगरेशन. ठीक आहे. पी ॲटॉमिक ऑर्बिटल, पी सबशेल मध्ये 3 ऑर्बिटल, px py आणि pz. आता इथे पुन्हा pz मध्ये कोण आहे? अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे, बरोबर आहे. pz मध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आणि हायड्रोजनच्या येस मध्ये. मग काय होईल आता? हायड्रोजन आणि फ्लोरीन जेव्हा एकत्र येतील तेव्हा हायड्रोजनचं 1s atomic ऑर्बिटल आणि फ्लोरीनचं कोणतं? 2pz atomic ऑर्बिटल ओव्हरलॅप होतील अलॉंग द इंटरन्यूक्लियर ऍक्सिस आणि इथे देखील सिग्मा कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होईल. म्हणजे काय होईल पाहता, डायग्रामॅटिकली दाखवूया आपण. 1s atomic ऑर्बिटल ऑफ हायड्रोजन, बरोबर आहे, मध्यभागी न्यूक्लियस, हे 1s1 लिहितोय मी. हा झाला हायड्रोजन ॲटम, बरोबर आहे, कंटेनिंग अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. प्लस आता फ्लोरीनचं 2pz, कोणालाही x म्हणा, कोणालाही y म्हणा, कोणालाही z म्हणा, आपल्याला ज्याचं काम आहे ते तेवढं इथे लिहायचं. त्याला नाव दिलं तुम्ही आता 2pz1 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. शक्यतो असंच दाखवायचं, अदरवाईज हे अपोजिट स्पिन वाले. हा फ्लोरीन ॲटम. आता बाकीचे ऑर्बिटल सध्या कामाची नाही, ते बॉन्डिंग मध्ये भाग घेत नाही, ते आपण दाखवत नाही. आतापर्यंत दाखवले का नाही? कारण आतले हे जे ॲटॉमिक ऑर्बिटल आहेत हे भाग घेत नाही, फक्त अनपेअर्ड इलेक्ट्रॉन जिथे तेवढंच दाखवलं, बाकीचे आपण दाखवत नाही. मग आता करा ओव्हरलॅपिंग, हायड्रोजन ॲटम फ्लोरीन ॲटम आणावर जवळ. मग आता डायग्राम कशी तयार होईल पहा. 1s atomic orbital ऑफ हायड्रोजन ॲटम, हे 1s atomic ऑर्बिटल आणि हे फ्लोरीनचं 2pz atomic ऑर्बिटल. ठीक आहे. आता हे झालं ओव्हरलॅपिंग. इथे हे इलेक्ट्रॉन, हे मध्यभागी न्यूक्लियस, इथे न्यूक्लियस, हा फ्लोरीन, हा इथे हायड्रोजन आहे आणि हे 1s1 आणि हे 2pz1, बरोबर आहे. झाला एचएफ मॉलिक्यूल तयार. पॉवर एचएफ मॉलिक्यूल. आणि हियर ओव्हरलॅपिंग ऑफ द atomic orbital takes place again along the internuclear axis. It means that this is also a sigma bond. हा पण बॉन्ड कोणता झाला? सिग्मा बॉन्ड झाला. काही अडचण? along the internuclear axis. मग आता सिग्मा बॉन्डचे आपण 3 एक्झाम्पल बघितले.
हायड्रोजन मध्ये सिग्मा बॉन्ड, फ्लोरीन क्लोरीन ब्रोमीन सिग्मा कोव्हॅलेंट बॉन्ड, एचएफ मध्ये पण सिग्मा कोव्हॅलेंट बॉन्ड इथे आपल्याला दिसून येतो. आता मी याला sp ओव्हरलॅपिंग का म्हटलं पहा बरं, दिसतच आहे. हे हायड्रोजनचं 1s ॲटॉमिक ऑर्बिटल, फ्लोरीनचं 2pz म्हणजे s आणि p मध्ये ओव्हरलॅपिंग झालं, म्हणून याला काय म्हटलं आपण, sp ओव्हरलॅपिंग. मग आता आठवा डेफिनेशन, s atomic orbital of one atom, it overlaps with p atomic orbital of other atom containing unpaired electron with opposite spin to form a sigma covalent bond called as a sp overlapping. For example, HF molecule, HCl molecule, HBr molecule सगळे हायड्रोजन हलाइड यामध्येच येतात. HCl पण असाच राहील, HBr असाच राहील, HI असाच राहील. फक्त फ्लोरीन मध्ये 2pz आलं तर इथे 3pz 4pz 5pz येईल. संपलं, एवढंच काय तो बदल, बाकी डायग्राम पण अशाच राहतील. पण अर्थात आपल्याला फक्त HF मॉलिक्युलचं एक्झाम्पल लक्षात ठेवायचं आहे. मग आता तुम्हाला सिग्मा बॉन्ड म्हणजे काय समजलं. सगळ्यात महत्वाचं काय, हिअर ओव्हरलॅपिंग ऑफ द ॲटॉमिक ऑर्बिटल टेक्स प्लेस अलॉंग इंटरन्यूक्लियर ऍक्सिस. बरोबर. आता दुसऱ्या प्रकारचं ओव्हरलॅपिंग काय आहे ते आपण पाहूया, ज्याला आपण नाव देऊया पाय बॉन्ड फॉर्मेशन. हा बऱ्याच ठिकाणी आहे पाय बॉन्ड. ऑर्गॅनिक, याच्यानंतर ऑर्गॅनिक येणार होता पण तिथे पण येणार आहे. पाय बॉन्ड फॉर्मेशन, जिथे जिथे डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड दिसतात मॉलिक्यूल मध्ये तर ते सगळे पाय बॉन्ड असतात. एक सिग्मा बाकीचे पाय, म्हणजे डबल बॉन्ड असेल तर एक सिग्मा एक पाय. जर समजा ट्रिपल बॉन्ड असेल तर त्याच्यामध्ये एक सिग्मा असेल तर 2 पाय बॉन्ड असतात. आता हा काय प्रकार आहे शिकायचा आहे आपल्याला. ठीक आहे, पाय बॉन्ड कसा तयार होतो पाहूया आपण. पाय बॉन्ड फॉर्मेशन, पाय हा सिंबॉल चालतो आपल्याला. पाय बॉन्ड फॉर्मेशन कसा तयार होतो त्याचा विचार करायचा आहे. याची व्याख्या सांगतो. This is the bond which is formed by the lateral or sidewise overlapping of the p atomic orbitals of the combining atom containing unpaired electron with opposite spin. आता इथे तेच आहे सगळं. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन पाहिजेत, अपोजिट स्पिनही पाहिजेत, कारण हे सगळं बॅलन्स बॉन्ड थिअरी नुसारच चालत आहे. मग अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, अपोजिट स्पिन आणि हे फक्त पीपी ओव्हरलॅपिंगच आहे. पण पी ॲटॉमिक ऑर्बिटल मध्ये 2 प्रकारचं ओव्हरलॅपिंग होऊ शकतं. एक तर अलॉंग द इंटरन्यूक्लियर ऍक्सिस, किंवा दुसरा जो प्रकार आहे आता ओव्हरलॅपिंगचा, ज्याला मी नाव दिलं साइड वाईज ओव्हरलॅपिंग ऑफ द पी ॲटॉमिक ऑर्बिटल. साइड वाईज किंवा याला लॅटरल ओव्हरलॅपिंग ऑफ द पी ॲटॉमिक ऑर्बिटल. आता असं फक्त पीपीच्याच बाबतीत का होतं पहा. पीपी साइड वाईज overlapping, p atomic orbital, it has dumbbell shape, x axis y axis आणि z axis. समजा आता हे झालं एक कोणतं py atomic orbital म्हणतो मी याला. ठीक आहे, एका ॲटमचं कोणताही ॲटम एक्झाम्पल घेऊ आपण. दुसऱ्या ॲटम मधलं पुन्हा एक इथे इंटरन्यूक्लियर, म्हणजे हे झालं न्यूक्लियस. आता दुसरा ॲटम इथे दाखवूया आपण. इथे पण या 2py मध्ये मध्यभागी न्यूक्लियस, हे पण 2py ॲटॉमिक ऑर्बिटल आहे. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन दाखवायची गरज नाही, इथे असंच राहू दे. आता हे 2py आहे, हे 2py आहे. हे इंटरन्यूक्लियर ऍक्सिस म्हणजे हे मध्यभागी न्यूक्लियस आहे. आता काय झालं, समजा हे ॲटम असेच जर जवळ आणले तर काय होईल पहा बरं. आता पहा ओव्हरलॅपिंग कसं होईल. मग हे ओव्हरलॅपिंग आणि हे पण ओव्हरलॅपिंग. हे झाला इंटरन्यूक्लियर ऍक्सिस. बरोबर. आता पहा पीवाय पीवाय 2 लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालेल. पीवाय पीवाय ॲटॉमिक ऑर्बिटल म्हटलं तरी चालेल. याला पहा कोणतंही 2px असो, 3px असो, 4px असो. बरोबर आहे. फक्त 1px येणार नाही. पहिल्यामध्ये p नाहीच आहे. पहिल्यामध्ये फक्त s ऑर्बिटल आहे, दुसऱ्यापासून p सुरू होतात.
मग py atomic orbital of one atom, it overlaps with py atomic orbital of other atom laterally or sidewise, then a pi bond is formed. आता हे अशा पद्धतीचं ओव्हरलॅपिंग झालं बघा, याला काय म्हणायचं आता, पाय बॉन्ड. हाही ओव्हरलॅपिंग मुळेच तयार झाला, म्हणजे हा झाला कोव्हॅलेंट बॉन्ड. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन अपोजिट स्पिन इथेही तुम्ही दाखवू शकता, असा गरज नाही. मग इथे ओव्हरलॅपिंग झालं, पण याला काय म्हणायचं, असं हे अलॉंग द इंटरन्यूक्लियर ऍक्सिस, आणि हे जर असे जवळ आले तर याला काय म्हणायचं, साइड वाईज ओव्हरलॅपिंग ऑफ द ॲटॉमिक ऑर्बिटल. आता इथे पहा, अलॉंग द इंटरन्यूक्लियर ऍक्सिस आहे का, नाही. ओव्हरलॅपिंग कसं आहे, इट इज परपेंडिक्युलर टू द इंटरन्यूक्लियर ऍक्सिस, और इट इज बिलो अँड अबव द इंटरन्यूक्लियर ऍक्सिस, बिलो अँड अबव द इंटरन्यूक्लियर ऍक्सिस. बघा हे असं इथे ओव्हरलॅपिंग झालेलं तुम्हाला दिसून येतं. मग आता हे मात्र अलॉंग द इंटरन्यूक्लियर ऍक्सिस ओव्हरलॅपिंग नाही. आता हे एस मध्ये शक्य नाही, एसपी मध्ये शक्य नाही, तिथे कायम सिग्मा बॉन्ड असतो. मग पीपी मध्ये दोन्ही प्रकारचे बॉन्ड शक्य आहे. जर पीपी ऍक्सियल ओव्हरलॅपिंग झालं तर सिग्मा कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होतो, आणि जर पीपी मध्ये लॅटरल ओव्हरलॅपिंग, साइडवाईज ओव्हरलॅपिंग झालं तर तिथे पाय बॉन्ड तयार होत असतो. मग आता व्याख्या समजते का, पहा बरं पाय बॉन्डचे. पाय बॉन्ड, द बॉन्ड विच इज फॉर्म्ड बाय द साइडवाईज ओव्हरलॅपिंग ऑफ द पी atomic orbital of the combining atom. एवढंच म्हणा. कंटेनिंग अनपेअर्ड इलेक्ट्रॉन विथ अपोजिट स्पिन ते नाही म्हटलं तरी चालेल. द बॉन्ड विच इज फॉर्म्ड बाय द साइडवाईज और लॅटरल ओव्हरलॅपिंग ऑफ द p atomic orbital of combining atom called as a pp overlapping, or it is called as a pi bond formation. The bond which is formed by the lateral or sidewise overlapping of the p atomic orbital of the combining atom. मग आता हे असं उदाहरण, आपल्याला एक उदाहरण घेऊया म्हणजे आणखी समजेल तुम्हाला की हा नेमका प्रकार कुठे घडतो. पीपी ओव्हरलॅपिंग आणि साइडवाईज ओव्हरलॅपिंग, आणि कोणता बॉन्ड तयार होतो, पाय बॉन्ड. पाय बॉन्ड, फक्त पाय बॉन्ड कधीच तयार होत नाही कोणत्याच ठिकाणी, पण एखादा सिग्मा बॉन्ड जर तयार झालेला असेल अगोदर त्या मॉलिक्यूल मध्ये, तर मात्र दुसरा पाय बॉन्ड तयार होऊ शकतो. ओनली सिग्मा बॉन्ड कॅन बी फॉर्म्ड, बट ओनली पाय बॉन्ड कॅनॉट बी फॉर्म्ड. आता पाय बॉन्डचं उदाहरण घेऊया आपण, चालेल. ते कुठे असतो हा पाय बॉन्ड, नेमका कोणत्या मॉलिक्यूल मध्ये आहे, तर आपण त्याचं सोपं उदाहरण घेऊया. फॉर्मेशन ऑफ अमोनिया मॉलिक्यूल, फॉर्मेशन ऑफ नायट्रोजन मॉलिक्यूल. नायट्रोजन N2, नायट्रोजन मॉलिक्यूल मध्ये पाय बॉन्ड कसं असतात पाहूया आपण. फॉर्मेशन ऑफ नायट्रोजन, ऍक्च्युअली N2 मॉलिक्यूल कसा तयार होतो बघूया आपण. सुंदर मॉलिक्यूल आहे, याच्यामध्ये नायट्रोजन मध्ये ट्रिपल बॉन्ड असतो. मग एक सिग्मा असतो आणि दोन पाय बॉन्ड असतात यामध्ये. हा मधला आपण सिग्मा जर दाखवला तर हे दोन पाय बॉन्ड असतात. आता कसं तयार होतो बघा. नायट्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, atomic number 7, 1s2, 2s2, 2px1, 2py1, 2pz1. बॉक्स डायग्राम. किती अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत पहा बरं, 1 2 3. कुठे कुठे, 2px मध्ये, 2py मध्ये आणि 2pz मध्ये. 3 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे, 3 कोव्हॅलेंट बॉन्ड तो तयार करू शकतो, असं कोणी सांगितलं, व्हॅलन्स बॉन्ड थिअरीनं, बरोबर आहे. मग आता नायट्रोजनच्या px मध्ये एक px ऑर्बिटल मध्ये एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, py मध्ये एक आणि pz मध्ये एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे. मग आता दोन नायट्रोजन ऍटम आणा जवळ आणि बघा कसं ओव्हरलॅपिंग होईल. इमॅजिन करा. हे मिटवतो मी आता. माहित झालं px py pz मध्ये एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे. आता आपण काय करूया की नायट्रोजन मॉलिक्यूल कसा तयार होईल त्याचं चित्र तुमच्या डोळ्यासमोर उभं राहिलं पाहिजे. ठीक आहे, ओव्हरलॅपिंग दाखवतोय मी. याला मी एक्स ऍक्सिस, याला मी वाय ऍक्सिस, आणि हा कोणता झाला आता झेड ऍक्सिस. काही बिघडलं. मध्यभागी कोण आहे आता, नायट्रोजन ऍटम आहे. नायट्रोजन ऍटम, हा नायट्रोजन, हा 2px
हे 2py आणि हे कोण 2pz. प्रत्येक ठिकाणी कोण आहे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे. हा झाला एक नायट्रोजन ॲटम. आता दुसरा नायट्रोजन आणा जवळ, मॉलिक्यूल तयार करायचं आहे आपल्याला. मग काय होईल 2px मध्ये असं ओव्हरलॅपिंग झालं. हे पहा, हे दुसरा नायट्रोजन ॲटम 2px ॲटॉमिक ऑर्बिटल हे झालं अलॉंग द इंटरन्यूक्लियर ऍक्सिस ओव्हरलॅपिंग 2px मध्ये. काही बिघडलं? हे 2px आहे, हे 2px आहे अलॉंग द इंटरन्यूक्लियर ऍक्सिस. म्हणजे कोणता बॉन्ड तयार झाला आता नायट्रोजन मध्ये हा झाला सिग्मा बॉन्ड तयार. कोणतं ओव्हरलॅपिंग आहे हे ऍक्सियल ओव्हरलॅपिंग. कोणत्या ऑर्बिटल मध्ये झालं 2px. आता पहा 2py परपेंडिक्युलर आहे, मग इकडचं 2py आणि इकडचं 2py. हे पण 2py आहे. जेव्हा हे जवळ येतील तेव्हा हे वरचे पण जवळ येतील आणि या 2py मध्ये आता साइड वाईज ओव्हरलॅपिंग होईल. आता हे 2 डायमेन्शन मध्ये असंच दाखवायचं आहे. हा झाला आता पाय बॉन्ड तयार नायट्रोजन मध्ये आहे. साइड वाईज ओव्हरलॅपिंग, साइड वाईज किंवा लॅटरल ओव्हरलॅपिंग 2py ॲटॉमिक ऑर्बिटल. आणि त्याच पद्धतीने हे परपेंडिक्युलर आहे. आता इथे पण काय होईल पहा, हे दुसऱ्या नायट्रोजनचं 2pz. आता हे 2pz पुन्हा लॅटरल ओव्हरलॅपिंग साइड वाईज ओव्हरलॅपिंग होईल आणि दुसरा पाय बॉन्ड तयार होईल. म्हणजे नायट्रोजन मध्ये एक सिग्मा आणि 2 पाय बॉन्ड तयार झाले. आकृती 2 डायमेन्शन मध्ये आहे, त्यामुळे तुम्हाला एक्झॅक्ट अजूनही आयडिया मॉलिक्यूलची आलेली नाही. आता मी तुम्हाला समजावून सांगतो म्हणजे कळेल नेमकं की हे नेमकं काय. नायट्रोजन मध्ये 3 बॉन्ड बघा, 2 नायट्रोजन. आता समजा हा एक आणि हा एक आहे, ठीक आहे. आता हे 2px ॲटॉमिक ऑर्बिटल असं असेल, 2px 2py असं असेल आणि 2pz असं असेल वरचं, नाही का. पुन्हा पहा हा ऍक्सिस 2px ॲटॉमिक ऑर्बिटल असं असेल सरळ रेषेत आडव्या, बरोबर आहे. इकडे 2py याला परपेंडिक्युलर म्हणजे असा ऍक्सिस आला तिकडे आणि माझ्याकडे, बरोबर आहे. 2py दुसऱ्याही नायट्रोजनचं तसंच 2py आणि 2pz कसं असेल याला परपेंडिक्युलर म्हणजे वर आणि खाली. इकडचे नायट्रोजनचं असंच राहील. मग आता कल्पना करा 2px 2py 2pz. आता 2px जेव्हा जवळ आले तेव्हा कोणतं ओव्हरलॅपिंग झालं ऍक्सियल ओव्हरलॅपिंग सिग्मा बॉन्ड. आता जेव्हा 2px जवळ आले आता असे हे, तेव्हा हे जे 2py होतं तिकडे आणि इकडे हे जवळ आले म्हणजे ऍक्सिसच्या पलीकडे आणि इकडे कुठेतरी ओव्हरलॅपिंग झालं, तो झाला पाय बॉन्ड. त्याच वेळेला वर हे 2pz आणि हे 2pz वर कुठेतरी ओव्हरलॅपिंग होईल, ऍक्सिसच्या खाली कुठेतरी ओव्हरलॅपिंग होईल, तो झाला दुसरा पाय बॉन्ड तयार. इथे आकृती इमॅजिनेशन कळतंय. तर मग अशा पद्धतीनं हा नायट्रोजन मॉलिक्यूल तयार होतो. आता हे आपण असं दाखवत नाही. आता दाखवायचं असेल तर मग तुम्हाला हे इथे सिग्मा बॉन्ड आहे असं म्हणायचं आणि हे पहा हे झालं लॅटरल ओव्हरलॅपिंग. हे 2py पण 2 डायमेन्शन मध्ये आपण असं दाखवत असतो, ठीक आहे. तर याला म्हणायचं पाय बॉन्ड फॉर्मेशन. मग आपल्याला आता सिग्मा बॉन्ड माहित झाला, पाय बॉन्ड माहित झाला. सिग्मा बॉन्ड कसं तयार होतो फॉर्मेशन ओव्हरलॅपिंग ऑफ द ॲटॉमिक ऑर्बिटल टेक्स प्लेस अलॉंग इंटरन्यूक्लियर ऍक्सिस, बरोबर आहे. पाय बॉन्ड कसं तयार होतो साइड वाईज ओव्हरलॅपिंग ऑफ p atomic orbitals of combining atom. आता सिग्मा बॉन्ड इज ऑलवेज स्ट्रॉंगर दॅन पाय बॉन्ड. असं दिसून आलं की सिग्मा बॉन्ड नेहमी स्ट्रॉंग असतो. असं का होतं? ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ सिग्मा बॉन्ड ओव्हरलॅपिंग ऑफ द ॲटॉमिक ऑर्बिटल टेक्स प्लेस टू ग्रेटर एक्सटेंट अँड हेन्स मोर अमाऊंट ऑफ एनर्जी इज रिलीज्ड. जेव्हा सिग्मा बॉन्ड तयार होतो तेव्हा ओव्हरलॅपिंग अलॉंग द इंटरन्यूक्लियर ऍक्सिस असतं, तेव्हा ओव्हरलॅपिंगचं प्रमाणही जास्त असतं. मग ओव्हरलॅपिंग जास्त, एनर्जी जास्त बाहेर पडते, त्यामुळे तो बॉन्ड काय होतो स्ट्रॉंग होतो. जास्त ओव्हरलॅपिंग झालं, जास्त एनर्जी बाहेर पडली आणि बॉन्ड कसा झाला स्ट्रॉंग. पण जेव्हा साइड वाईज ओव्हरलॅपिंग होतं तेव्हा मात्र कमी ओव्हरलॅपिंग होत असतं. ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ पाय बॉन्ड साइड वाईज ओव्हरलॅपिंग टेक्स प्लेस अँड इट टेक्स प्लेस टू द लेस एक्सटेंट अँड हेन्स लेस अमाऊंट ऑफ एनर्जी इज रिलीज्ड अँड हेन्स पाय बॉन्ड इज ऑलवेज वीकर दॅन सिग्मा बॉन्ड. Only pi bond cannot be formed. Only sigma bond can be formed.
pi bond can be formed only when there exists at least one sigma bond in the molecule. pi bond तेव्हाच तयार होतो की जेव्हा एक सिग्मा बॉन्ड त्यात आहे. ऑलरेडी बघा नायट्रोजन मध्ये एक सिग्मा होता म्हणून पाय बॉन्ड तयार झाले. फक्त पाय बॉन्ड कधीही तयार होणार नाही. हे झाले पॉइंट ऑफ डिफरन्स इन बिटवीन सिग्मा बॉन्ड अँड पाय बॉन्ड. सुंदर कल्पना आहे. आता असे मॉलिक्यूल सिग्मा बॉन्ड पाय बॉन्ड डबल म्हटलं की एक सिग्मा मग बाकीचे पाय बॉन्ड असतात. त्या डबल बॉन्ड असेल तर एक सिग्मा एक पाय बॉन्ड, ट्रिपल असेल तर एक सिग्मा आणि दोन पाय बॉन्ड. तर इथे हा टॉपिक आपण पुरे करू. व्हिडिओची लांबी वाढत जाईल अन्यथा. ओके बाय, टेक केअर.